तालुक्यातील अतिवृष्टीमुळे घरांचं नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाकडून मोठा दिलासा मिळालाय। खरोशी, खारसापोली आणि निधवली येथील बाधित कुटुंबांसाठी जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून अतिरिक्त आर्थिक मदत मंजूर करण्यात आली। तहसीलदार तानाजी शेजाळे यांच्या उपस्थितीत खारसापोली येथील राजेश उमाजी म्हात्रे आणि निधवली येथील प्रवीण पवार यांच्या खात्यावर प्रत्येकी 1,13,000 रुपये जमा झाल्याची पत्रे लाभार्थ्यांना देण्यात आली। यापूर्वी तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 5,000 रुपये देण्यात आले होते। यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ आणि वैकुंठ पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा तसेच संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। 5, 6, 7, 8 या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली होती आणि त्या पर्जन्यवृष्टीमुळे खारसापोली येथील राजेशजी म्हात्रे यांचं घर त्या ठिकाणी पूर्णपणे कोसळलं होतं। त्याचप्रमाणे कावजीवाडी येथील प्रवीण पवार यांचं सुद्धा घर त्या ठिकाणी कोसळलं होतं। निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या सोबत जाऊन दौरा केला, त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्यावेळेला तात्काळ मदत म्हणून 5,000 रुपये तहसील कचेरीतून दिले गेले। माझ्या वैयक्तिक स्वखर्चाने 25,000 रुपये दिले गेले आणि त्या ठिकाणी पंचनामा पूर्ण केला। आज खऱ्या अर्थाने त्यांना 1,17,000 रुपये ही मदत प्रवीण पवार यांना व राजेश म्हात्रे यांना मिळाली आहे। निश्चितपणे मनापासून आनंद होत आहे की सरकारी यंत्रणेने जे काम केलं होतं ते काम पूर्ण झालं आहे आणि या पूरग्रस्तांना खऱ्या अर्थाने लाभ झालेला आहे, त्याचा आम्हाला सर्व मंडळींना आनंद होत आहे। दिनांक 5 जुलै व 6 जुलै या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमध्ये आपल्या तालुक्यातील 3 घरं पूर्णतः नुकसान झालेली होती। एक खरोशी, त्यानंतर दुसरं हमरापूर खारसापोली आणि तिसरं निधवली। आता आपण यामध्ये राजेश उमाजी म्हात्रे खारसापोली आणि प्रवीण वामन पवार निधवली यांचं पूर्णतः रक्कम आपण 1,13,000 त्यांना आज नुकसानीची अदा करत आहोत।